हरिवीन दैवत नागी पै अनुचित्ती अखंड श्रीपती नामवाचे राम कृष्ण मूर्ती या जपावृत्ती नित्यनामे तृप्ती झाली अमा नामाचे स्मरणी नित्य पै सुकांत दुजियाची मात नेनो आम्ही रामकृष्ण नामे रामकृष्ण मूर्ती या जपावृत्ती नित्यनामे तृप्ती झाली अमा निवृत्ती जपत अखंड नामावळी हृदय कमळी केशी राजा रामकृष्ण मूर्ती या जपावृत्ती नित्य नामे तृप्ती झाली अमा विठला महायोग पीठे तटे भीमरथा वरम पुंडरीकाय दातुं समागत तिष्ठान्तमानंद कंदं परकं मलिनं वजे पांडुरं पंढरीचा देवराया देवराया दंडवत तुझे पाया कलावत जीवोधरार्थावतारम कलंकांक तेजोधिका मोदिवक्रम खलानिशवादापनुदार दक्षम समाधिस्तमुतिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वराय करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता नमो रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका काळ मृदुंग श्रोते देखा दया माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोली बोबड्या बोला अज्ञान म्हणून फुल्या बाळा सालवी सकळा नाम म्हणे विठ्ठल हरिवीन दैवत
पै अनुचित्ती अखंड श्रीपती नाम वाचे रामकृष्ण मूर्ती या जपा आवृत्ती नित्य नामे तृप्ती झाल्या मा रामकृष्ण मूर्ती या जपा आवृत्ती नित्य नामे तृप्ती झाल्या मा. प्रस्तुत समप्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग आपल्या नाशिक जिल्ह्याला गौरवास्पद असणारे ज्यांची संजीवन समाधी आहे आणि नवे नवे विश्वाचं गुरुत्व ज्यांच्या ठिकाणी आलं असे निवृत्तीनाथ महाराज गुरु विश्वाचे जे गुरु या ठिकाणी ज्यांना आपण संबोधतो नवे नवे जे आहेत अशा निवृत्तीनाथ दादांचा जो पंचरत्न हरिपाठापैकी जो हरिपाठ आहे त्या हरिपाठातील पहिल्या क्रमांकाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल आपल्या ठिकाणी या ठिकाणी घेतलेला अभंग हा निवृत्तीनाथ दादांचा आहे. पंचरत्न हरिपाठापैकी एका हरिपाठातील पहिल्या क्रमांकाचा अभंग आहे आणि तो आज सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगातून निवृत्तीनाथ महाराज आपल्याला जीवनामध्ये जी काही प्रचिती आली किंवा जे साध्य प्राप्त करण्यासाठी त्यांनी ज्या ठिकाणी ज्या साधनाचा उपयोग केला, ज्या मार्गाने ते गेले, त्या मार्गाचा अनुभव आपल्या जीवनामध्ये कसा आला ते या अभंगातून प्रतिपादन करतात. विठ्ठल अभंगाचा सरळ भावार्थ बघायचा झाला तर तो असा की निवृत्तीनाथ महाराज म्हणतात हरिवीन दैवत नाही पै अनुचित्ती. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की हरिसारखं दैवत माझ्या चित्तात, हरिसारखं दैवत हरिवीन दैवत नाही. नाही म्हणण्याचा अर्थ दुसरं नाही असं नाही, ते ज्याची भक्ती करतात त्याची श्रेष्ठता दाखवतात. विठ्ठल हरिसारखं श्रेष्ठ दैवत नाही, कारण की आपणही आपल्या आईवडिलांना पूज्य मानत जर असाल तर आपण त्यांची श्रेष्ठता नव्हे, आपण आपल्या गुरुजींना जर श्रेष्ठ मानत असाल तर आपण त्यांची श्रेष्ठता सांगतो. तसं ज्या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराज आपण ज्या अवस्थेत असताना ज्या देवाची भक्ती करतात त्या देवाचं श्रेष्ठत्व सांगतात आणि त्या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराज सांगतात की हरिवीन दैवत नाही पै अनुचित्ती. माझ्या चित्तामध्ये हरिसारखं श्रेष्ठ दैवत दुसरं कोणतंही नाही आणि म्हणून मी काय करतो तर अखंड श्रीपती नाम वाचे. मी त्या श्रीपतीचं म्हणजे लक्ष्मीचा असलेला पती त्या भगवान विष्णूचं मी सतत नामस्मरण करतो. अखंड श्रीपती नाम वाचे. आणि तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही काय करा, रामकृष्ण मूर्ती या जपा वृत्ती. राम आणि कृष्ण या सगुण रूपामध्ये जे पूर्णतम जे अवतार सांगितलेले आहेत, जे 10 अवतार सांगितलेले आहेत त्यापैकी हे जे अवतार आहे 2 हे पूर्ण अवतार आहेत आणि त्या पूर्ण अवतार असलेल्या भगवान परमात्म्याची तुम्ही काय करा, भक्ती करा. रामकृष्ण मूर्ती या जपा आवृत्ती नित्य नामे तृप्ती झाली आम्हा. तुम्ही तेही करा का तर त्या योगाने आम्हाला जे समाधान प्राप्त झालं ते कशाने झालं, रामकृष्ण मूर्ती या जपा आवृत्ती. या आवृत्ती तुम्ही जपा जसं नित्य नामे तृप्ती झाली आम्हा. आम्हाला नित्य अशी जी तृप्ती आहे, जी शाश्वत तृप्ती आहे ती आम्हाला प्राप्त झाली आणि ही कशाच्या योगाने झाली, रामकृष्ण मूर्ती या जपावृत्ती नित्य नामे तृप्ती झाली आम्हा. त्या नामाच्या योगाने आम्हाला जी तृप्ती प्राप्त झाली त्यासाठी आम्ही काय केलं, नामाच्या स्मरणी नित्य पै सुखांत. आम्ही नामस्मरण केल्याने आम्हाला जे साध्य प्राप्त झालं किंवा जो आनंद प्राप्त झाला, जे सुख प्राप्त झालं, कसं झालं, नित्य पै सुखांत दुजियाची मात नेनो आम्ही. आता आम्हाला दुसऱ्या कुठल्याही साधनाची गरज नाही. यासाठी काय करा, रामकृष्ण मूर्ती या जपावृत्ती नित्य नामे तृप्ती झाली आम्हा. आणि तुम्हाला जर खोटं वाटत असेल, निवृत्तीनाथ महाराज काय सांगतायत थोडं ध्यान देऊन ऐका. दादा सांगतायत की बाबांनो
तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर निवृत्ती जपतो, अखंड नामावळी. काय मी सुद्धा काय करतोय? अखंड नामावळी जपतोय. म्हणजे सतत माझ्या मुखामध्ये त्या भगवान परमात्म्याचं नाम आहे. कोणत्या? हृदय कमळी केशी राजा. माझ्या अंतःकरणामध्ये मी त्या भगवान परमात्म्याला साठवलेलं आहे. कोणता? केशी राजा, म्हणजेच आपला पांडुरंग परमात्मा. रामकृष्ण मूर्ती या जपावृत्ती, नित्यनामे तुक्ती झाली आम्हा विठ्ठल विठ्ठल. हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ. अभंगाचा सरळ भावार्थ सांगण्याची दोन कारण. पहिलं असं की आपला हा जो कीर्तनरूपी प्रवास आहे हा कोणत्या मार्गाने चालला आहे हे तुमच्या सर्वांच्या लक्षात यावं म्हणून अभंगाचा सरळ भावार्थ. आणि दुसरा कारण असं आहे की प्रवासामध्ये बरेच लोक झोपतात. आपल्याकडे झोपतात की नाही? तिकडे आळंदीला मेल्यानंतर जातात, इकडे कसं आहे? नाही, कारण की कोरोनाच्या काळात जिवंत पण जाळे म्हणून बरेच लोक प्रवासामध्ये झोपतात. आणि झोपल्यानंतर काय होतं? अचानक एखाद्या स्पीड ब्रेकरवरती गाडी आदळते आणि आदळल्याच्या नंतर माणसाला गाडी आदळल्याच्या नंतर जाग येते. कदाचित स्टेशन जरी मागं गेलेलं असलं तरी स्पीड ब्रेकरवरती आल्यानंतर गाडी आदळल्याच्या नंतर मग माणसाला जाग येते आणि मग तो बघतो आपल्याला अजून उतरायला किती वेळ आहे. आणि मग तो म्हणतो आपलं स्टेशन पाठीमागं गेलं. आणि जर एखाद्याचं पुढं असेल तर तो म्हणतो अजून आपण थोड्या वेळ झोपलं तरी चालेल. तसं आपला हा अभंगाचा प्रवास आहे. याच्यामध्ये एखादा विनोदरूपी स्पीड ब्रेकर येईल आणि त्याच्यावरती गाडी आदळेल आणि आदळल्यानंतर तुम्ही जागे व्हाल, झोपलेले असाल तर. नेमके तुम्ही आता जागे आहात ना? हा, आता लक्षात आलं. म्हणजे जर तुम्ही जागे झाला तर तुमच्या लक्षात यावं अजून आपल्याला झोपायला किती वेळ आहे. याच्यासाठी अभंगाचा सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या चिंतनाकडे ओढण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा की गेले अनेक वर्षापासून म्हणजे 2-3 वर्ष झाली असतील, बरोबर ना? 4 ते 5 वर्षापासून चालत असलेला हा आपला सुभाष गुरुजींच्या संकल्पनेतून चालत असलेला पंचरत्न हरिपाठाचा हा एकादशीचा महोत्सव. आणि त्यामध्ये आत्तापर्यंत 2 हरिपाठ आपण पूर्ण केलेले आहेत. 4 केलेत का? त्याबद्दल माफी मागतो. हां, म्हणजे 4 हरिपाठ झाले. आणि शेवटचा हरिपाठ पण कीर्तनाला येताना मला एक अशी ऑफर कळाली, जो पंचरत्न हरिपाठ या वर्षाच्या शेवटी पाठ करून देईल त्याला योग्य ते आणि मोठं बक्षीस देण्यात येईल. ही मी माझ्या मनातून सांगत नाही, कोणी सांगितलंय की मी हात वरती करा आहे का नाही, सांगून घरी गेले. हा, हे बघा इथं बसले. म्हणजे कसं आहे, उद्या तुम्ही आळंदीला माझ्याकडे येऊ नये, आम्ही पाठ केला आणि द्या बक्षीस म्हणायला तिथल्या इथं मिळावं या सोयीने सांगितलं. त्यांनी मला संकल्पना दिली की हा शेवटचा हरिपाठ आहे आणि या शेवटच्या हरिपाठातील आज पहिला अभंग आहे. आणि या अभंगाच्या चिंतनाच्या आधी त्यांनी मला ही संकल्पना दिली की जो संपूर्ण हरिपाठ पाठ करून देईल त्याला योग्य आणि मोठं बक्षीस देण्यात येईल. त्यांना मी धन्यवाद देतो. पण एक आनंदाची गोष्ट अशी वाटते की हा पंचरत्न हरिपाठ आपल्या या ठिकाणी होतोय आणि त्या निमित्ताने कीर्तन सेवा घडते, भजन घडतं, नामस्मरण घडतं. हे आपलं गावाचं खूप मोठं भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि ही संकल्पना आपल्या गावातील थोर महात्मे सुभाष गुरुजी, अंधरसुलकर, ज्यांना पाठक म्हणण्यापेक्षा अंधरसुलकर म्हणूनच जास्त ओळखलं जायचं, अशा गुरुजींची ही संकल्पना आहे. आणि साधू महात्म्यांनी केलेली संकल्प हे सिद्धीत जातात. कारण की तुमच्या आमच्यासारख्याचे संकल्प सिद्धीत जात नाही का? तर याचं कारण असं असतं की त्यांचे संकल्प पूर्ण करून घेणारा भगवान परमात्मा असतो आणि तुमचे आमचे संकल्प पूर्ण करणारे आपण स्वतः असतो. म्हणून गुरुजींची या ठिकाणी आज आवर्जून आठवण येते.
कारण की एवढी चांगली कार्य या ठिकाणी अशी साधू महात्मेच करू शकतात. तसं जर बघितलं तर आपल्या गावाला खूप मोठी मोठी साधू महात्मे लाभलेली आहेत. फक्त दुर्दैव आपलं एवढं आहे की आपल्याला त्यांची किंमत कळत नसते. काय होतं, एखाद्या अनपढ माणसाला हिरा सापडावा आणि तो त्याने आपल्या गाईच्या म्हशीच्या कुणाच्या तरी गळ्यात बांधावा, अशी आपल्या गावाची अवस्था आहे. बघा, काल म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांच्या जाण्याची हळहळ व्यक्त केली ते आपल्या गावचे फुटाणी माऊली, बरोबर आहे की नाही, ज्यांचं ठिकाणी येत होतं पण आपल्याला त्यांची किंमत कळली नाही. त्यामुळे ते त्या ठिकाणी बाणेश्वराच्या मंदिरात राहिले. कदाचित जर आपण त्यांची तेवढी सेवा केली असती तर कदाचित आपल्याही गावात नागेश्वराचं मंदिर तेवढ्याच अधिकाराचं आहे, ते कदाचित इथं राहू शकले असते. हे आपलं दुर्भाग्य आहे. त्याच्यानंतर ज्यांना आळंदीत अवघड शास्त्री म्हणून ओळखलं जायचं आपल्या गावचं, म्हणजे ज्यांनी काही दिवस आमच्यासारखे कीर्तनकार घडवण्याचं काम केलं. तुम्ही या ठिकाणी कीर्तनकार आणतात आणि ते घडवत होते, असे महान विभूत असणारे अवघड शास्त्री तेही आपल्या गावातले होते. त्यांचाही मागच्या एकादशीच्या पर्व काळावरती या ठिकाणी एकादशीला त्यांचा देहावसानाचा म्हणजे पुण्यकाळ होता आणि एवढी मोठी मोठी महात्मे आपल्या गावात होती. फक्त दुर्भाग्य काय होतं, चांगली महात्मे निघून गेल्यानंतर आपल्याला त्यांची किंमत कळते. कारण की एखादी व्यक्ती आपल्या जीवनातून निघून गेल्याच्या नंतर त्या व्यक्तीची किंमत कळते आणि हे समाजाचं दुर्भाग्य आहे की कुठली गोष्ट उशिराच कळते. आणि त्याचबरोबर हा गुरुजींच्या संकल्पनेतून चालू झालेला पंचरत्न हरिपाठाचा एकादशी महोत्सव आणि आजच्या दिवसाची सेवा ही माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला हिंमत भाग्याने आलेली आहे. बघा किती सुंदर पर्व काळ आहे. आज उद्या निवृत्तीनाथ महाराजांचा संजीवन समाधी सोहळा आहे. बघा, आपण माझ्या मते संक्रांतीच्या वेळेस त्र्यंबकेश्वरला यात्रेसाठी जातो निवृत्तीनाथ महाराजांच्या, बरोबर की नाही. पण ती एक वारी का तयार केली तर आपण निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनाला जावं, हा सर्व आपल्या परिसरातील साधू महात्म्यांचा शुद्ध हेतू होता आणि त्या निमित्ताने ती वारी चालू केलेली आहे. पण जर निवृत्तीनाथ महाराजांचा संजीवन सोहळा समाधी सोहळा जर बघितला तर तो उद्याच्या पर्वावरती आहे आणि आज त्याच निवृत्तीनाथ दादांच्या हरिपाठावरती पहिल्या अभंगावरती म्हणजे पात्रवाळी वाढण्याचं काम माझ्यासारख्या पामराला आलं. माझं काहीतरी पूर्वजन्मीचं संचित असेल, काहीतरी पुण्यसाठ असेल म्हणून मी माझ्यासारख्या वाट्याला आली. का तर बघा, महाराज सांगतात, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले आणि तेव्हा या जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली. म्हणजे त्या भगवान परमात्म्याने आज माझ्यावरती कदाचित खरंच कृपा केली असेल की नाशिक जिल्ह्यात मी सध्याचं वास्तव्य माझं आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये आहे आणि सेवा करण्याचा योग नाशिक सारख्या पवित्र भूमीमध्ये, म्हणजे आपला नाशिक जिल्ह्याचं जर अधिष्ठान बघितलं तर कदाचित आपण म्हणजे बरेच आकाश महाराज आपल्या महाराष्ट्रातले लोक द्वारका वृंदावन तिकडे जातात. पण कदाचित मी असं समजतो, मगाशी तर मी बोलून गेलो की आपल्या याचा आपल्याला वेळ निघून गेल्यानंतर प्रचिती येते. कारण की बघा, ज्या प्रभू रामचंद्रांनी वनवासातील 14 वर्ष आपल्या इथे काढले, भगवान शंकर ज्यावेळेस त्यांना कथा ऐकावीशी वाटते त्यावेळेस ती ऐकण्यासाठी कुठे येतात, आपल्या अंकाई किल्ल्यावरती येतात. हे आपल्याला माहीत नसलेले नवे नवे ज्या निवृत्तीनाथ महाराजांनी
जेवढा पर्वकाळ या ठिकाणी घालवला तो आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये घालवला आणि समाधीची जागा कुठे निवडली? त्र्यंबकेश्वरला निवडली. ज्योतिर्लिंग आपल्या त्र्यंबकेश्वरला आहे. नवे नवे कुंभमेळाही नाशिकला किंवा त्र्यंबकेश्वरला होतो. नवे नवे अर्धशक्तीपीठ नाशिकमध्येच आहे. हे आपलं भाग्य आहे, पण कदाचित आपल्याला कळत नाही, हे आपलं दुर्भाग्य आहे. नशीब तुम्ही मान्य केल्याबद्दल विठ्ठल. आणि अशा या पुण्यपावन काळावरती मला सेवा करण्याचा योग प्राप्त झाला आणि या सेवेच्या निमित्ताने सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली. आपल्या गावामध्ये सेवा करण्यासाठी जालन्यावरून आज उपस्थित असलेले मृदंगाचार्य आमचे माऊली महाराज जालन्यावरून या ठिकाणी आले. ग्रामस्थांच्या वतीने मी महाराज तुमच्या आभार मानतो. त्याचबरोबर सर्व गुणीजन मंडळी, आपल्या गावचे सर्व वैभव असलेली मंडळी या ठिकाणी, आकाश महाराज असतील, सोमनाथ महाराज असतील, जे ते आणि मी एका बेंचवर बसून भांडण खेळलेले व्यक्तिमत्व म्हणजे आमचे माऊली डॉक्टर, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांतून महाराजही उपस्थित आहे. त्याच्यानंतर सार्थक महाराज, माझ्यासोबत राहणारे आमचे सवंगडी, ज्यांचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे. आणि खरं जर बघितलं तर आंधरसूलमध्ये मी येण्याचं कारण आमचे हरिभक्तपरायण शुभम महाराज असतील, प्रसाद महाराज असतील, सोमनाथ महाराज असतील, आकाश महाराज असतील, यांच्यामुळे या आंधरसूल नगरीमध्ये येण्याचा मला योग खरंच प्राप्त झाला. सर्वच गुणीजन मंडळी, आमचे लाला मामा असतील, सागरजी महाराज असतील, त्याच्यानंतर सर्वच गुणीजन मंडळी, सर्व नितांत प्रेम करणारी दादा असतील, सर्व मंडळी, माऊली महाराजांच्या वडील, सर्वच माझ्यावरती नितांत प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या पायावरती मी 2 हात आणि 1 मस्तक टेकवतो, पण ते आधी ज्यांनी ही सेवा करण्याची संधी मला प्राप्त करून दिली ते आमचे हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज. त्यांचं आपल्या गावासाठी नवीन नवीन पंचकृषीसाठी खूप मोठं योगदान आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. ऐका, असं समजू नका त्यांनी मला तारीख दिली म्हणून मी टाळ्या वाजवायला सांगितलं. कारण की प्रसाद महाराज असतील, सार्थक महाराज असतील, शिवम महाराज असतील, त्याच्यानंतर सोमनाथ महाराज असतील, आकाश महाराज असतील, ही मंडळी आयुष्यभर जेवढं मी त्यांचं आयुष्य बघितलंय तेवढं संप्रदायात धडपड करता आणि तरुण आहे म्हणून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला सांगितली. कारण की महाराजांनी सांगितले तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, कारण की इथं निम्म्यापेक्षा जास्त मंडळी तरुण आहेत याचा स्वाभिमान वाटतो आणि हे श्रेय सर्व त्यांना जातं. म्हणून आमच्या संस्थेतील विद्यार्थी, त्यांचं तर खरं नामोल्लेख लावूनच गेला, सुमित महाराज आमच्याकडे आनंदीचं संत पाटील बाबा ज्ञानदान शिक्षण संस्थेमध्ये त्या ठिकाणी ज्ञानार्जन करतायत. त्यांचंही या ठिकाणी एक कर्मभूमी गाव आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि मस्तकही पायावरी वारकरी संतांच्या सेवेकरता घेतलेला अभंग निवृत्तीनाथ महाराजांचा आहे. आणि निवृत्तीनाथ महाराजांचा अभंग का घेतला याची मीमांसा झालेली आहे. पण या अभंगात निवृत्तीनाथ महाराज सांगतात की बाबांनो, तुम्ही हरीला भजा. एक दुसरं काय सांगतात, त्या श्रीपतीचं नाव मुखामध्ये अखंड धारण करा, त्याने तुम्हाला सुख प्राप्त होईल. महाराज हे सांगत आहे, तुम्हाला आम्हाला सांगत आहे, पण सांगण्याचं कारण काय जर आपण विचार केला तर महाराजांना विचारा, तुम्ही आम्हाला सांगतायत का? महाराज म्हणतात तुम्हाला नाही सांगत. ज्याला या सर्व गोष्टींची आवश्यकता आहे त्याला मी हे सर्व साधनं सांगत आहे. बघा, निवृत्तीनाथ महाराजांचं जीवन जर आपण बघितलं तर महाराज निवृत्तीनाथ महाराजांच्या जीवनामध्ये अनेक अशी कठोर प्रसंग, म्हणजे सामान्य व्यक्ती ज्या
दुःखातून जातो तीच दुःख निवृत्तीनाथ महाराजांच्या आयुष्यामध्ये आली. पण महाराज निवृत्तीवरती असलेले निवृत्तीनाथ महाराज, निवृत्तीत असलेले निवृत्तीनाथ महाराज कधी प्रवृत्तीवर आले नाही. पण ज्या वेळेस कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय संजीवन समाधी घेण्यासाठी ज्यावेळेस निघाले आणि निघाल्यानंतर महाराज त्यावेळेस ज्ञानोबाराय ज्यावेळेस निघाले आणि निघाल्यानंतर ज्ञानोबाराय समाधीला बसण्याच्या आधी आपल्या श्रीगुरूंच्या पायावरती आपलं मस्तक ठेवतायत. आणि त्यावेळेस माऊली ज्ञानोबाराय त्या ठिकाणी माऊलींना निवृत्तीनाथ दादांना म्हणतायत की महाराज आत्तापर्यंत पाळीले पोसिले चालविला लळा वा माझ्या कृपाळा निवृत्ती राजा. त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबा यांनी निवृत्ती दादांना म्हणतायत की दादा तुम्ही आयुष्यभर आम्हाला पाळलं पोसलं, कितीतरी प्रसंग तुमच्या जीवनात आमच्यासाठी तुम्ही झेलले. आणि एवढं करत असताना जर आमच्याकडून तुमचं काही मन दुखावलं गेलं असेल तर तुम्ही आम्हाला माफ करा. असं कोण म्हणतंय? माऊली ज्ञानोबा म्हणताय की माऊली त्यावेळेस महाराज निवृत्तीनाथ दादांनी अंतःकरणामध्ये जो हुंडका टाकून ठेवलेला होता तो निवृत्तीनाथ दादांच्या अंतःकरणातून बाहेर पडला. आणि बाहेर पडल्यानंतर त्यावेळेस महाराज निवृत्तीनाथ दादांना आवरेनासं झालं, डोळ्यातून अश्रू येऊ लागले. आणि अश्रू येत असताना निवृत्तीनाथ दादांनी सांगितलं की नाना नाही रे नाना, जीवनामध्ये अनेक प्रसंग माझे आले, त्यावेळेस मला काहीच वाटलं नाही. आणि ज्यावेळेस तू आज मला सोडून जातोय त्यावेळेस अंतःकरणावरती माझ्या खूप असं दुःख मला या ठिकाणी प्राप्त होतंय. याचं कारण काय असेल तर मी तुझा मोठा भाऊ होतो, तू माझा लहान भाऊ होता. नवे नवे माझ्या जीवनामध्ये नंतर तू माझा शिष्य झाला. आणि शिष्य झाल्याच्या नंतर माझ्या जीवनामध्ये तू शिष्य म्हणून आल्यानंतर तू मला मोठ्या भावापेक्षा गुरुचा दर्जा जास्त दिला. आणि कधी तू माझा अवमान केला नाही. गुरु शिष्यपण निवृत्तीनाथ दादा सांगतात की ज्ञाना तू माझा त्या ठिकाणी शिष्य झाला. आणि शिष्य झाल्यानंतर लहान भाऊ होता, कधी हट्ट केला असता तर मी पुरवला असता, पण तू कधी माझ्याकडे हट्ट केला नाही. असेल त्या प्रसंगाला तू मला सांभाळून घेतलं. आणि सांभाळून घेतल्याच्या नंतर तरी तू देखील आज माझ्याकडे माफी मागतोय. आज मला वाईट वाटतंय. महाराज ज्या वेळेस बघा निवृत्तीनाथ दादांच्या चित्ताची अवस्था अशी झाली होती की एखाद्याचा एकुलता एक मुलगा असावा, नवसा सायसाने झालेला असावा, गावामध्ये सर्वांना प्रिय असावा असा एखाद्याचा मुलगा. आणि तो एकुलता एक मुलगा एक दिवस अचानक मृत्युमुखी पावावा. असं होत असताना महाराज ही कल्पना गावातल्या सर्व लोकांना असती, पण त्या मुलाच्या आईला किंवा बापाला असते का? किंवा कुणामध्ये ते साहस आहे की त्या आईला किंवा बापाला सांगू शकतो की तुमचा मुलगा मृत्युमुखी पावला? नाही सांगू शकत. आणि सांगितल्यानंतर जी अवस्था एखाद्या आईची होते, एखाद्या बापाची होते, त्याचप्रमाणे त्या दिवशी निवृत्तीनाथ दादांची ती अवस्था होते. आणि त्यावेळेस मी का सांगतो तुमच्या लक्षात येते, जे निवृत्तीनाथ दादा कधी प्रवृत्तीवर आलेच नाही ते निवृत्तीनाथ दादा आज रडतायत. कधी ज्यावेळेस माऊली ज्ञानोबाराय संजीवन समाधीमध्ये जात आहेत त्यावेळेस. नाहीतर आपण ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ दादांच्या जीवनातील दुःख, ज्ञानोबारायांच्या जीवनातील दुःख जर बघितले तर महाराज ज्यावेळेस रुक्मिणी मातेने आणि विठ्ठल पंतांनी देहांत प्रायचित्त घेतलं आणि देहांत प्रायचित्त घेतल्यानंतर मुक्ताबाईला निवृत्ती सोपान काकांना आणि माऊली ज्ञानोबारायांना सांभाळण्याची जबाबदारी त्या ठिकाणी निवृत्तीनाथ दादांवरती आली. त्यावेळी सुद्धा निवृत्तीनाथ दादा डगमगले नाही किंवा ते देहावस्थेवरती आले,
आपल्या निवृत्ती अवस्थेमध्ये होते. चला त्याच्या पुढे जर बघितलं तर निवृत्तीनाथ दादा, माऊली ज्ञानोबाराय, मुक्ताई सोपान काका हे ज्यावेळेस तीर्थक्षेत्र पैठणमध्ये गेले आणि पैठणमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या धर्मसभेमध्ये गेले आणि धर्मसभेमध्ये गेल्याच्या नंतर बघा त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबारायांना आधी त्यांचं नाव विचारण्यात आलं. त्यावेळेस माऊली ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी आपल्या सर्वांचा परिचय करून दिलेला आहे. हा माझा मोठा भाऊ निवृत्ती आहे, माझं नाव ज्ञानदेव आहे, हा माझा छोटा भाऊ सोपान आहे आणि ती माझी चिमुकली बहीण कोण आहे? मुक्ताबाई. त्यावेळेस त्या धर्ममार्तंडांच्या मुखातून जे नावं आली किंवा जे उद्गार आले ते प्रत्येकाच्या मनाला दुखावणारे आजही दुखवतात. का दुखवतात? तर ज्यांनी आपल्यासाठी आज आपण एका मंडपात बसण्यासाठी ज्यांनी हा प्रयत्न केला, त्यांनी जे दुःख सहन केलं ते आजही आपल्याला ऐकवत नाही. म्हणून त्यावेळेस नावं सांगितल्यानंतर महाराज, आपल्याला प्रसंग माहिती आहे, त्या ठिकाणावरून एक पाठीवरती बखाल घेऊन एक व्यक्ती रेडा घेऊन चालला होता आणि त्या रेड्याच्या मालकाला विचारलं, का रे तुझ्या त्या रेड्याचं नाव काय आहे? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, माझ्या रेड्याचं नाव काय आहे? ज्ञान आहे. त्यावेळेस त्या धर्ममार्तंडांनी सांगितलं, अरे त्या रेड्याचंही नाव ज्ञान आहे आणि तुझंही ज्ञान आहे. जर त्या रेड्याच्या पाठीवरती फटके जर मारले तर ते तुझ्या पाठीवर उठतील. माऊली ज्ञानोबारांनी सांगितलं, हो ते माझ्याही पाठीवरती. का? तर सर्वाघटी राम देहादी एक, तो भगवान परमात्मा त्याच्यामध्ये आहे आणि माझ्याही मध्ये आहे. महाराज ज्या वेळेस त्या धर्ममार्तंडांनी त्या रेड्याच्या पाठीवरती आसूड मारले, त्याची वेळ कुठे उठले? ज्ञानोबारायांच्या पाठीवरती उठले. त्यावेळेस महाराज ज्ञानोबारायांच्या पाठीवरती ओळ उठले. हे बघून मुक्ताबाईची मुकली रडायला लागली आणि त्या धर्ममार्तंडांना सांगायला लागली का नका मारू त्या रेड्याला, माझ्या दादाच्या पाठीवरती ओळ उमटतायत. महाराज जर आपला एखादा छोटा भाऊ आहे आणि त्याच्या पाठीवरती जर अशी ओळ आली तर आपल्याला कसं वाटणार? मी तुम्हाला विचारतो, जर तुमचा लहान मुलगा आहे आणि त्या मुलाला एखाद्याने चाकूक मारली तर आपण काय करतो? माता मावल्या बसलेल्या आहेत, तुम्हाला मुलं आहेत की नाही? काय करतो आपण? त्या व्यक्तीच्या घरी भांडण्यासाठी जातो. पण महाराज निवृत्तीनाथ दादा त्या ठिकाणी एकही शब्द बोलले नाही. महाराज एवढं मोठं दुःख जीवनात आलं तरी निवृत्तीनाथ दादा प्रवृत्तीवरती आले नाही. चला त्याच्या पुढे जर प्रसंग जाऊन सांगायचा तर आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये राहत असताना महाराज आज आपण ज्या इंद्रायणीमध्ये गेल्यानंतर स्नान करून म्हणतो की आम्ही पवित्र झालो. आज आम्ही आळंदीकर मंडळी ज्यांचं नाव घेऊन गुलाबजामुनची पंगत खातो, त्याच ज्ञानोबारायांना एक काळ जेवण्यासाठी पीठ मिळत नव्हतं आणि आज आम्ही मधुकरीला गेलो नाही तर लोक विचारतात, महाराज तुम्ही का आले नाही? प्रसाद महाराज आहे, आकाश महाराज आहे, तुम्ही त्यांना विचारा. म्हणजे तुम्ही यांच्या या अवतारावरती जाऊ नका. त्यांनी जी जीवनामध्ये साधना केली त्या साधनेकडे बघा. कारण की सध्याची जी अवस्था आहे हा व्यावहारिक भाग आहे आणि जे पडद्याचा पाठीमागचं दृश्य आहे ती जीवनातली साधना आहे. तुम्ही आज त्यांच्याकडे जर बघत असाल ते शर्ट पॅन्ट घालून आहे, कोणी आपला आपला व्यवसाय करत आहे, त्यांच्याकडे त्या दृष्टीने बघू नका. त्यांनी जीवनामध्ये जी साधना केली आहे त्या साधनेकडे बघा. तसं माऊली ज्ञानोबाराय किंवा निवृत्तीनाथ दादा ज्या वेळेस मधुकरी मागण्यासाठी तीर्थक्षेत्रामध्ये जात होते, त्या आळंदीत गावामध्ये जात होते, त्या ठिकाणी आळंदीकरांनी माऊली ज्ञानोबारायांना त्या काळात मांडे भाजण्यासाठी खापर मिळू दिलं नाही. आज ट्रकाचे ट्रका भरून मांडे येतात. इथली मंडळी बरेच शताब्दीला होती, त्यांनाही विचारा. ज्यांना कधी तूप हा शब्द ऐकायला भेटला नाही, नवे नवे खाण्यासाठी सुद्धा भेटलं नाही, आज त्यांच्यासाठी तुपाच्या गाड्या भरून येतात. कुठे? आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये. आणि त्या काळात ज्या वेळेस निवृत्तीनाथ दादा आपल्या भावंडांना जगवण्यासाठी मधुकरी भिक्षा मागण्यासाठी जात होते, त्यावेळेस महाराज आळंदीकरांनी जर मधुकरी दिली तर काही तिथल्या लोकांनी ती झोळी हिसकावून घ्यावी, त्याच्यातलं पीठ
खाली सांडवावं आणि त्या पिठाला मातीमोल करावं आणि सांगावं, अरे तुम्ही संन्याशाची पोर आहात, तुम्हाला मधुकरी मागण्याचा सुद्धा अधिकार नाही. महाराज, हे दुःख कमी आहे का? नाही महाराज, जीवनामध्ये हे दुःख सुद्धा. चला त्याच्या पुढे जाऊन सांगतो. ज्यावेळेस माऊली ज्ञानोबरायांनी समाधी घेण्याची ज्यावेळेस पांडुरंग परमात्म्यापाशी इच्छा केली, त्यावेळेस एखाद्या आईला जर आपला मुलगा आपल्यापासून दूर जाताना जी अंतःकरणाला वेदना होते, ती वेदना निवृत्तीनाथ दादांना झाली नसेल का? झाली असेल, पण त्यावेळेसही ते प्रवृत्तीवर आले नाही. फक्त निवृत्तीनाथ दादा आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये फक्त एकदाच, आणि तेही ज्ञानोबाराय ज्यावेळेस समाधीला जात होते त्यावेळेस या ठिकाणी प्रवृत्तीवर आले आणि सतत निवृत्ती अवस्थेमध्ये असलेले निवृत्तीनाथ दादा सांगतात, जर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी प्राप्त करायच्या असतील, जे माझ्या जीवनात घडलं त्याच्यावर जो मी विजय मिळवला तो तुम्हालाही विजय मिळवायचा असेल तर तुम्ही काय करा? अभंगाच्या पहिल्या चरणात निवृत्तीनाथ महाराज सांगतायत की हरवीन दैवत नाही पै अनुचिती, अखंड श्रीपती नाम वाचे. तुम्हाला जर अशा साधनावरती, अशा ध्येयावरती आरूढ जर व्हायचं असेल तर तुम्ही काय करा? तर हरिवीन दैवत. निवृत्तीनाथ महाराज सांगतात की हरिवीन दैवत नाही पै अनुचिती. काय सांगतायत की चित्तामध्ये हरीशिवाय दुसरं दैवत तुम्ही घेऊ नका. का? तर या ठिकाणी आपण जर एका बाजूने जर बघायला गेलो तर निवृत्तीनाथ महाराज या ठिकाणी आपल्याला भक्ती करायला सांगतायत. काय करायला सांगतायत? भक्ती करायला सांगतायत. जर निवृत्तीनाथ दादांची परंपरा जर बघितली, ज्ञानाची परंपरा आहे, योग्याची परंपरा आहे आणि योग्याच्या परंपरेमध्ये नित्य आनंद भोगणारे ते योगी आहेत. पण ते निवृत्तीनाथ महाराज आपल्याला काय सांगतात? तर तुम्ही भक्ती करा. का?
तर याचं कारण असं आहे की कलियुगामध्ये जर तुम्ही भक्ती केली का, तर कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन काय आहे? नाम संकीर्तन साधन नाम संकीर्तन तुकोबाराय सांगतात की नाम संकीर्तन साधन पै सोपे. आणि जर हे सोपं साधन केलं तर काय होईल? जळतील पापे जन्मांतरीचे. जर तुम्हाला हेच साधन करायचं असेल तर पुढे जाण्याची गरज न लगती सायास जावे वनांतरा. म्हणजे हे सोपं साधन आहे. आणि जर तुम्हाला जर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला हेच साधन या ठिकाणी उपलब्ध. कलियुगा माझी करावे कीर्तन आणि तेने नारायण देईल भेटी. कीर्तन ही काय आहे? भक्ती आहे. आणि ती भक्ती केल्याने काय होईल? तर तुम्हाला त्या भगवंताची प्राप्ती होईल. नवे नवे त्या श्रीहरीचं नामस्मरण केल्यानंतर तुम्हाला काय प्राप्त होईल? समाधान प्राप्त होईल. बघा, जर आपण भौतिक ग्रंथांचा अभ्यास जर केला, आपल्या सभोवताली जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचा जर अभ्यास केला, तुम्ही करणार नाही मला माहिती आहे, पण जर आपण केलाच तर आपल्या लक्षात येते की अनेक प्रकारची साधनं आहेत. कारण की तिसऱ्या चरणात महाराजांनी सांगितलं, बरोबर आहे की नाही, अनेक साधने, म्हणजे दुसऱ्या साधनांचा आम्हाला काही गरज नाही. पण जर आपण ही साधने जर बघितली, भक्ती हे एक साधन आहे, बरोबर आहे की नाही, योग एक साधन आहे. चला त्याच्या पुढे जर आपण बघितलं तर कर्म ही एक साधना आहे. आणि आपण हे साधना करत असताना अनेक प्रकारच्या गोष्टी करू शकतो. महाराज योग साधना करू शकतो, पण योग साधना किती अवघड आहे. योगाची वाटा निघालेला सुबटा तया दुःखाचाची वाटा भागा आला. म्हणजे जे योग मार्गाने गेले ते काय झाले? दुःखी झाले, पण समाधानी झाले नाही. समाधानी झाले नाही. चला त्याच्या पुढे जर बघितलं तर माऊली ज्ञानोबा काय सांगतात? पाहे पा लोहाची आचणे बोचरिया पडती खाणे. म्हणजे योग साधना जो करतो, जसं एखाद्या बोचऱ्या माणसाला चणे द्यावे, कशाचे? आपल्या भाषेत हरभऱ्याचे नाही, लोखंडाचे चणे द्यायचे. कशाचे?
थोडक्यात कवळे कवळे दगड असतात का आपल्याकडे? कवळे दगड तर तुमच्याकडे दगडच नाही. झोपले काय? नाही झोपले. बरं ठीक आहे. विठाला विठाला. लोहाचे कणे एखाद्या बोकऱ्या माणसाला खायला दिले तर तो जगेन का? नाही जगू शकत. तसे एखादा महात्मा जर योग साधनेच्या योगा मार्गाने जर गेला तर त्या ठिकाणी त्या साधनावरती आरूढ होऊन आपल्या साध्यापर्यंत पोहोचेल असं होऊ शकत नाही. कारण की योग यागविधी येणे नोय सिद्धी मायाची योग यागविधी येणेनो ये सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. जर योगाच्या मार्गाने गेले तर तुमच्यामध्ये दंभ निर्माण होतो. त्याच्यामुळे तुम्ही योग साधना पूर्णपणे परिपक्वपणे करू शकत नाही. चला, कर्म साधना जर बघितली तर कर्म किती सूक्ष्म आहे. कर्म इतकं सूक्ष्म आहे की ज्याने कर्म केलं त्यालाच भोगावं. केले कर्म झाले म्हणजे आपण जे कर्म करू, थोडक्यात जे आपण पेरू, आता पाऊस नाही उगवणार, उगवल नाही उगवणार का, तर बळीराजाची आपल्यावर झालेली कृपा. पण आपल्या जीवनामध्ये कर्माच्या साहाय्याने आपण जे पेरू भविष्यात तेच. जर आपण आपल्या मुलासमोर, उदाहरण म्हणून सांगतो, सिरियसली घेऊ नका, पण उदाहरण म्हणून तुम्ही झोपू नये म्हणून, चल विठाला विठाला इतका सांगतोय. आपण जे कर्म करू तेच आपण पुढच्या. काय झालं, एक मुलगा, एक छोटासा मुलगा होता,
त्या घरामध्ये जे आजोबा होते त्यांना शिवी देऊन बोलण्याची सवय होती. सुनाला बोलत असतील शिवी द्यायचे, मुलाला बोलत असतील शिवी द्यायचे, नवे नवे पत्नीला बोलत असतील शिवी द्यायचे, आणि मग जे पुढं काही सांगायचे ते बोलायचे, अशी त्यांना सवय होती. गावामध्ये यात्रा आली, जसं कोरोनाच्या काळामध्ये यात्राही आता बंद झाल्या, पण त्या काळचं सांगतो मी. यात्रा आली, यात्रा आल्यानंतर यात्रेमध्ये 8 आकाराची आगीन गाडी येते बघा. ते रूळ जोडायचा आणि त्याच्यावरती ती चावीची आगीन गाडी, ती 8 आकारामध्ये फिरते, कधी कधी गोल फिरते, जसं आपण लावू त्याप्रमाणे फिरते. मला ते सांगायचं नाही. त्या आजोबांना तशी सवय होती शिवी देऊन बोलायचं आणि नंतर पुढे काय काम असेल ते सांगायचं. मी का सांगतो हे लक्षात घ्या. का तर आपण जे पेरतो तेच उगवतं. गावामध्ये यात्रा भरली आणि यात्रा म्हणा, जत्रा म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, पण भरली. आणि भरल्यानंतर ते आजोबा त्या नातवाला घेऊन त्या यात्रेमध्ये, जत्रेमध्ये गेले. आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या नातवाने आजोबांपाशी हट्ट केला की बाबा मला ती गाडी घेऊन द्या, ती आगीन गाडी आहे, ती रेलगाडी आहे, ती मला घेऊन द्या, मला खेळण्यासाठी पाहिजे. कारण की शास्त्राने 3 हट्ट सांगितलेले आहेत आणि ते पुरावेच लागतात. पहिला राज हट्ट सांगितलेला आहे, त्याच्यानंतर बाल हट्ट सांगितलेला आहे, आणि तिसरा तुम्हाला बाकीच्यांना माहिती, मला अजून अनुभव. 3 हट्ट सांगितलेला आहे, म्हणजे स्त्री हट्ट तिसरा. असा तिसरा हट्ट आहे. महाराज, राजाने जर हट्ट केला की वारी झालीच नाही पाहिजे, तर हे तुम्ही म्हणा, मी कशाला म्हणू. कारण की तुम्ही अनुभवला आणि मी. जर लग्न मोठे व्हायचे असतील तर हे राजाचं मत सांगतो, आपलं नाही सांगत. तेही होता. आणि जर वारी झालीच नाही पाहिजे म्हटलं तर ती होत नाही. हा कोणता हट्ट आहे? राज हट्ट आहे. श्री हट्ट. जर एखाद्याच्या पत्नीने त्याला सांगितलं की आईबापातून वेगळं व्हावं, इकडे पण होतं काय, जिल्ह्यातच होतं का? कारण की तिकडे गेल्यानंतर इकडचं सांगतो आणि इकडे आल्यानंतर तिकडचं सांगतो. चला, जर त्या पत्नीने हट्ट केला तर त्या पत्नीने सांगितल्यानंतर तिचा नवरा काय करतो? तिचा हट्ट पुरवतो, मग तो कोणताही असो. चला, मला तिकडे जायचं नाही, म्हणजे स्त्री हट्टही पुरवावा लागतो. कारण की स्त्री हट्टापायी संपूर्ण रामायण घडलं. मला रामायणाचा कथाभाग सांगायचा नाही, कारण की तुम्ही त्या मूडमध्ये नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजे स्त्री हट्ट हा माणसाला पूर्ण करावा लागतो. आणि जर सर्वात तिसरा हट्ट जर बघितला तर तो बहाल हट्ट आहे, तोही माणसाला पूर्ण करावा लागतो. त्या आजोबांना त्या मुलाचा हट्ट पुरवावा लागला आणि आकाश महाराज त्यांनी ती आगीन गाडी त्या मुलाला घेऊन दिली. आता आजोबांची नित्याची सवय हे मुलाच्या कानावरती लहानपणापासून तो ऐकत आलेला होता. महाराज, त्या आजोबांनी त्या मुलाला घेऊन घरी आले. घरी आल्यानंतर त्या मुलाने ती गाडी, ते रूळ जोडले आणि रूळ जोडल्यानंतर त्या रुळावरती ती आगीन गाडी फिरू लागली. फिरत असताना महाराज, तो मुलगा असं वाक्य उच्चारायचा की ज्या टिंबटिंबांना गाडीत बसायचंय, तुमच्या मनाने कोणतीही लावून घ्या शिवी. ज्या टिंबटिंबांना गाडीत बसायचंय त्यांनी गाडीत बसा, आणि ज्या टिंबटिंबांना गाडीतून उतरायचंय त्यांनी गाडीतून उतरा. हे ऐकलं त्या आजोबांनी. आणि आजोबांनी ऐकल्यानंतर आजोबांच्या लक्षात आलं, अरे हा तर आपल्यासारखंच बोलायला लागला. असं म्हटल्यानंतर महाराज ते आजोबा उठले. खुर्चीत बसलेले आजोबा उठले, त्या बाळाच्या जवळ गेले आणि 2 कानाखाली खट खट लावून ते बाळ रडायला लागलं. बराच वेळ ते बाळ रडत बसलं आणि परत त्यांनी ती आगीन गाडी उचलली आणि परत खेळायला लागला. आणि परत त्यांनी एक वाक्य उच्चारलं की आताच एका टिंबटिंबामुळे अर्धा तास गाडीला उशीर झालेला आहे. ज्या टिंबटिंबांना गाडीत बसायचं त्यांनी गाडीत बसा, आणि ज्या टिंबटिंबांना गाडीतून उतरायचं त्यांनी. हे कशामुळे ऐकायला भेटलं आजोबांना? माझा दृष्टांत संपला, दृष्टांत सोडून द्या, सिद्धांताकडे या. याचं कारण काय आहे की जे आजोबांनी पेरलं होतं
तेच नंतर उगवलेलं होतं. मी हेच सांगतोय की आपण जे कर्म करतो तेच आपल्याला आयुष्यामध्ये भोगावं लागतं. बघा, कितीतरी प्राण्यांना आपण मारून खाल्लं, आज ते मोकळे आहे ना. आपण एक काळ त्यांना झू मध्ये बघण्यासाठी जात होतो, आहे की नाही बाबा? कात्रजला झू मध्ये ते साप, वाघ, आता ते मोकळे फिरत होते ना, आपण घरामध्ये बसलो होतो. याचं कारण काय आहे की आपण आधी केलेलं चुकीचं कर्म आज आपल्याला भोगावं. आपण त्यांची मुंडके दाबून मारली आणि डॉक्टरने आपल्याला देखील मारलं का नाही ते मला माहिती नाही. शुभम महाराज विठाला विठाला. मला सांगण्याचा भाग, माझा सांगण्याचा अर्थ असा आहे की आपण जे कर्म करतो तेच आपल्याला भोगावं लागतं. मग जर कर्माचा जर विचार केला तर महाराज कितीतरी जणांचे दाखले आपल्याला या ठिकाणी देता येतील. नवे नवे कुणाचे? कर्म दशरथ देव केलेला, कर्मे निरोष झाले सगर, किंवा कर्मे राम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोग मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीतादेवी. आपण दोष कुणाला देतो? राम वनवासात गेला याचा कुणाला देतो? खरं सांगा, आतापर्यंत कुणी ठेवलंय का आपल्या मुलीचं नाव कैकई? आपण दोष कुणाला देतो? कैकेयीला देतो. पण शास्त्र सांगतं की कैकेयीचा त्याच्यात कुठल्याही प्रकारचा दोष नव्हता. राम वनवासाला गेला याचं कारण त्याचं कर्म होतं. सीता मातेला वियोग घडला याचं कारण काय होतं? जे पूर्वजन्मी केलेलं जे दुष्कृत्य आहे ते या जन्मामध्ये भोगावं लागलं. महाराज रावण मेला याचं कारण काय होतं? त्याचं कर्म होतं. आणि दशरथ राजा देवाचा बाप तो वियोगाने मेला याचं कारण दशरथ राजाचं कर्म होतं. महाराज मोठे मोठ्यांचे या ठिकाणी दाखले दिलेले आहेत, तुमच्या माझ्या सारख्याचे नाही. कशाच्या दृष्टीने? कर्माच्या दृष्टीने. मग हे सर्व आपल्याकडून न होण्यासारखं आहे, कारण की आपण जे करू शकतो ती भक्ती आहे. बघा, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. आणि काय होईल त्या योगाने? तुमचं जे दुःख आहे ते कशात परिवर्तन होईल? सुखामध्ये परिवर्तन होईल. कशाच्या योगाने? भगवान परमात्म्याचं नाम घेतल्याने. आणि जे निवृत्तीनाथ दादांनी इथून माग जे दुःख पचवलं होतं तेही पचवण्याची ताकद कशामध्ये आहे? नामाची आहे. म्हणून निवृत्तीनाथ महाराज सांगतात की बाबांनो तुम्ही भक्ती करा. आणि कुणाची करा? तर हरी. कुणाची?
हरिवीन दैवत नाही पैगणचित्ती. चित्तामध्ये हरी हे दैवत धारण करा. निवृत्तीनाथ महाराज हरीच हे दैवत का सांगता, तर त्याची 2 कारणं सांगता येतील. किती? 2 कारणं. का? तर एका कारणाने निवृत्तीनाथ महाराजांचा जर आपण अवतार बघितला तर कुणाचा अवतार आहे? सदाशिवाचा अवतार. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार बघा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्ष वळला गैनी प्रसादे आणि ज्ञानदिवा सार रुजविले. म्हणजे एक गुरु एक शिष्य ही परंपरा होती. पण महाराज ही का होती, तर भगवान शंकर पार्वती मातेला जे ज्ञान सांगत होते ते ज्ञान कोणी ऐकलं? भगवान विष्णूंनी ऐकलं. आणि ज्या वेळेस ते ज्ञान पुन्हा घेण्यासाठी कोणाच्या रूपात आले? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा भगवान शंकरांनी सांगितलेलं ज्ञान घेण्यासाठी मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य म्हणजे भगवान विष्णूचा अवतार हा कुणाचा आहे? महाविष्णूचा अवतार आहे. म्हणजे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र हे भगवान विष्णूचा अवतार आहे. मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला. गोरक्ष हे भगवान शंकराचा अवतार आहे. गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहिनीनाथ हे कुणाचे अवतार आहे? विष्णूचे अवतार आहे. आणि गहिनी प्रसादे निवृत्ती दातार कुणाचे अवतार आहे? आणि मग परत विष्णू अवताराने कोण आले? माऊली ज्ञानोबराय आले. मग परत तुमच्या मनामध्ये एक प्रश्न उपस्थित होईल आकाश महाराज, मग जर ज्ञानोबरायांकडे बघितलं, निवृत्तीनाथ महाराज हरीची भक्ती करतात. का करतात? तर ते शिवाचा अवतार आहे म्हणून हरीची भक्ती करतात. का करतात? तर हरी हे कुणाचं स्वरूप आहे? भगवान विष्णूचं स्वरूप आहे. कारण की जे 10 अवतार आहेत त्यापैकी एक पूर्णतम अवतार जर आत्ताचा जो नंतरचा अवतार सांगितलेला आहे तो कोणता आहे? बौद्ध. आणि बौद्ध अवतार हा कोणता आहे? हरीचा अवतार आहे. हा अवतार सध्या कलियुगामध्ये चालू आहे. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही म्हणून म्हणाल की बाबा निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं की हरीची भक्ती करा. कुणाची? का? तर ते विष्णूची भक्ती करत होते म्हणून त्यांनी सांगितलं. पण ज्ञानोबराय जर बघितलं तर कुणाचा अवतार होते? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणजे महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबराय हे महाविष्णूचा अवतार आहे. मला धावत्या वेगात का सांगायचंय तर माझा टाइम संपलेला आहे. पण मी तुमचे कमीत कमी 15 ते 20 मिनिटं जास्त घेणार. याचं कारण तुम्ही मला उशिरा उभं केलेलं, त्याच्यात माझा काही दोष हां त्याच्यामुळे चालेल ना? आता मला न सांगून तरी कोणाला करा सांगावं आहे की नाही? बाबा म्हणून धरलंय आता तर बसावंच लागणार आहे की नाही? पण तितका वेळ न घेता जेवढ्या लवकर तुम्हाला चिंतन समजून सांगण्याचा प्रयत्न करता येईल तेवढ्या लवकर सांगण्याचा प्रयत्न करतो. का? तर मी फक्त आतापर्यंत एकाच पदावरती बोललोय. म्हणून आपला विषय असा चालू होता की जर ज्ञानोबराय विष्णूचा अवतार असतील तर ते देखील कुणाची भक्ती करायला सांगतात? हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणजे तुम्ही हरीचं नाव घ्या हे कोण सांगतं? माऊली ज्ञानोबराय सांगतात. आणि निवृत्तीनाथ महाराज सुद्धा ते सांगतात ना, बरोबर आहे की नाही? पण जर ज्ञानोबरायांच्या वैयक्तिक जीवनाचा जर आढावा जर घेतला, ज्यावेळेस माऊली ज्ञानोबराय नेवासेला ज्ञानेश्वरी लिहित होते, ज्या वेळेस श्री गुरूंचं वर्णन येत असेल त्यावेळेस ज्ञानोबराय ग्रंथात जे सांगायचं सोडून काय करायचे? श्री गुरूंचं वर्णन करायचे. त्यांचे श्री गुरु कोण होते? निवृत्तीनाथ महाराज. आणि ते कुणाचा अवतार होते? सदाशिवाचा अवतार
स्वामी निवृत्ती दातार. मग ते भक्ती कुणाची करत होते? शिवाचीच करत होते. किंवा बघा, ज्या ठिकाणी माऊली ज्ञानोबाराय वास्तव्यास आहे त्या ठिकाणी आज ते काय आहे? मुकुट आहे. पण कुठं? शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई हे मुकुट. म्हणजे माऊली ज्ञानोबाराय शिवपीठ ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी साधना करण्यासाठी आजही त्या संजीवन समाधीमध्ये बसलेले आहे. माऊली ज्ञानोबाराय भक्ती कुणाची करतात? शिवाची करतात. हा एक भाग बघू शकतो आपण. आणि म्हणूनच त्या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराज काय सांगतात की हरिविना दैवत नाही पै अनुचिती. आणि मुखामध्ये कुणाचं नाव आहे? अखंड श्रीपती नाम वाचे. श्रीपती म्हणजे कोण? तर जो श्री म्हणजे लक्ष्मी आणि लक्ष्मीचा पती कोण? आपल्या गावातील लक्ष्मीबाई भगवान विष्णूंची पत्नी लक्ष्मी आणि तिचा पती कोण? भगवान विष्णू आहे. म्हणून महाराज म्हणतात की अखंड श्रीपती नाम वाचे. आणि मुखामध्ये त्या भगवान विष्णूचं नाव घेतो मी किंवा अखंड त्या श्रीपतीचं नाव घेतो. पण तुम्हाला जर भक्ती करायची असेल, तुम्हाला त्याची जरी भक्ती करायची नसेल तर तुम्ही कुणाची करा? महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. रामकृष्ण मूर्तीचं का? तर जर आपण ज्ञानोबरायांचं जर जे कुळ बघितलं, निवृत्तीनाथ महाराजांचं जर कुळ बघितलं तर त्या कुळामध्ये पूर्व परंपरागत कुणाची भक्ती चालत आली होती? कुळ हे पावन कृष्ण नामे. म्हणजे हे कुळ मुळातच कशाने पावन झालेलं होतं? तर त्या कृष्ण भक्तीने, त्या कृष्णाच्या नामाने पावन झालेलं होतं. म्हणून काय करा? तर कृष्णाची भक्ती करा. आणि जर दुसरं कारण जर बघितलं तर कृष्ण आणि राम हे दोन्ही पूर्णतम अवतार आहे. म्हणून त्यांची तुम्ही पूर्ण भक्ती करा. हे कोण सांगतंय? निवृत्ती अवस्थेमध्ये असलेले निवृत्तीनाथ महाराज सांगतात की तुम्ही कुणाची भक्ती करा? सगुण असणारा त्या भगवान रामाची आणि श्रीकृष्णाची भक्ती करा. का? तर तुम्ही जर निर्गुणाची तुम्हाला भक्ती करायची असेल त्या आधी तुम्हाला काय करावं लागेल? सगुणी भजता निर्गुणी पावलो. म्हणजे जर सगुणाची भक्ती केली तर तो सच्चित असणारा भगवान परमात्मा तुम्हाला काय प्राप्त होईल? रामकृष्ण मूर्ती या जपा आवृत्ती. आणि जे नित्य नामे तृप्ती, हे सच्चित घन असणारा तो भगवान परमात्मा आहे. तृप्ती कधी प्राप्त होते? ज्या वेळेस माणसाला इतकं मिळतं. एखाद्या माणसाला जर खूप भूक लागली आणि तुम्ही त्याला जर एकच चपाती वाढली तर त्याचं पोट भरेल का? नवे त्याचं समाधान नाही होणार. मग समाधान झालं तर त्याची तृप्ती. समाधान आणि तृप्ती एकच आहे, फक्त ती होणार की नाही हे सांगा मला. नाही का? तर त्याला पूर्ण भेटू शकत नाही. आणि पूर्ण काय आहे? रामकृष्ण मूर्ती. राम आणि कृष्ण हे दोन पूर्णतम अवतार आहेत. आणि त्या पूर्णतम असणाऱ्या भगवान परमात्म्याची जर आपण भक्ती केली तर काय करू शकतो? नित्यनामे तृप्ती झाली आम्हा. त्या नित्यनामाने आम्हाला काय मिळेल?
तृप्ती मिळत. आणि ही तृप्ती मिळवण्यासाठी मी काय केलं अभंग त्या तिसऱ्या चरणात. नामाची स्मरणे नामाची स्मरणे नामाची नामाची स्मरणी नामाची निस्मरणी नित्यपै सुखांत दुजियाची मात नेनो आम्ही. या नामाच्या जोरावरती आम्हाला काय मिळालं तर नित्य असा सुखांत मिळालेला आहे. म्हणजे नित्य असं शाश्वत सुख आम्हाला मिळालेलं आहे. का तर या हे नाम कुणाचं घेतलं? त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं. हरी कुणाला म्हटलं जातं? त्या पांडुरंग परमात्म्याला म्हटलं जातं. आणि तो पांडुरंग परमात्मा कसा आहे? सर्व सुखाचे आगर बाबर तुम्हा देवीवर, किंवा काय सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा आणि माझ्या पांडुरंगा सारिखा जो. म्हणजे पांडुरंग परमात्म्यासारखं दुसरं सुखरूप कुणी असं नाही. मग महाराजांनी जी भक्ती करायला सांगितली ती कुणाची करायला सांगितली? जपता निवृत्ती अखंड नमः जपता निवृत्ती अखंड
निवृत्तीनाथ महाराज सांगतात की बाबांनो, मी माझ्या अंतकरणामध्ये, माझ्या हृदय कमळामध्ये त्या केशी राजाचं म्हणजे नरीच्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करतो. आणि तुम्ही देखील काय करा, काय करा, प्रपंच करा असं सांगितलंय ना. मग तुम्ही काय भजन करता का प्रपंच? म्हणावं महाराज तुम्हाला अनुभव नाही, कळण थोड्या दिवसात, हा ना. असंच का? असं काही नाही. ज्याला जसा जसा परमार्थ जमेल तिने आपल्या जीवनामध्ये त्या त्या पद्धतीने परमार्थ करत राहणे. का तर देवे दिला देह भजना गोमटा आणि तो या झाला फाटा बाधिकेचा. त्या भगवान परमात्म्याने आपल्याला हा देह भक्ती करण्यासाठी दिलेला आहे. फक्त आपलं दुर्दैव आहे की आपण भक्ती करायची सोडून काय करतो, भुक्ती म्हणजे जेवण, बरोबर आहे की नाही. फक्त आपण दिनरजनी नित्य उठवून या. धन्यवाद मान्य केल्याबद्दल. म्हणजे आपण आपल्याला भगवंताने हा देह ज्याच्यासाठी दिला त्याच्यासाठीच तुम्ही तो कारणी लावा असं निवृत्तीनाथ दादाही सांगतायत. महाराज खरं जर बघितलं तर आता आपला हा 5वा हरिपाठ आहे. या हरिपाठाबद्दल चर्चा होत असताना गुरुवारी विलास बाबांसोबत बोलत असताना मला त्यावेळेस बाबांना म्हटलं, बाबा हे पंचरत्न हरिपाठ, ज्ञानोबारायांचा हरिपाठ ज्ञानोबारायांनी खास काही साधकांसाठी दिला. सांगितला
किंवा त्याच्या जर पुढे बघितलं तर एकनाथ महाराजांनी जो हरिपाठ तयार केला तोही खास साधकांसाठी केला. पण हे जे बाकीचे 3 हरिपाठ आहे हे कसे काय, त्यावेळेस सांगितलं ह्या पंचरत्न हरिपाठ का काढले, याचं कारण आहे प्रत्येक साधकाकडून प्रत्येक संतांची सेवा घडावी आणि त्या घडण्याच्या उद्देशातून हे जे बाकीचे 3 हरिपाठ आहेत ते जे थोर महात्मे मंडळी आहेत त्यांनी हे नामपर जे अभंग आहेत भगवान परमात्म्याचा नामाचा महिमा सांगणारे जे अभंग आहेत ते एकत्र केले आणि ते एकत्र करून काय केले, पंचरत्न हरिपाठ तयार केला. आणि त्या संतांच्या याच्याप्रमाणे ते हरिपाठ तयार झाले. पण सर्वात जर अवघड असेल तर कुणाचा हरिपाठ आहे, निवृत्तीनाथ महाराजांचा आहे. बघा जर संत वाङ्मयात आपण जर बघायला गेलो तर सर्व संतांची भरपूर अशी वाङ्मय आहे, म्हणजे प्रत्येक संतांचे अनेक ग्रंथ आहेत, बरोबर आहे की नाही. तसं निवृत्तीनाथ दादांचे 2च ग्रंथ आहेत आणि तेही शक्यतो कोणी प्रमाणासाठी का वापरत नाही. याचं कारणच असं आहे की आता महाराज तेवढं वजन आमच्या सारख्याला केलोय. म्हणजे ज्ञानोबारायांची जी निवृत्तीनाथ महाराजांची जी ग्रंथ संपदा आहे ती अत्या उच्च अवस्थेला पोहोचलेल्या साधकाला पुन्हा भक्तीमध्ये आणण्यासाठी तयार झालेली ती ग्रंथ सामुग्री आहे. म्हणून ती आमच्यासारख्या साधकांना सुद्धा जड जाते आणि म्हणूनच शक्यतो निवृत्तीनाथ महाराजांचा अभंग चिंतनासाठी कोणी घेत नाही. कारण की कीर्तनकाराला अवघड तर आहेच. आता मी केलेलं कीर्तन तुमच्या किती डोक्यात गेलं आणि किती माणसाच्या वरतून गेलं हे देवच झाले. त्याच्यामुळे शक्यतो कोणी घेत नाही. पण आपला हा सुंदर असा उपक्रम आहे. या उपक्रमासाठी जेवढ्या शुभेच्छा द्याव्या एवढ्या कमीच आहे. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या, टाळकरी वृंदांच्या, गुरुजन मंडळींच्या चरणी समर्पित करतो. माता पित्यांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला इथेच पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांच्या हरिपाठावरती झालेले चिंतन आणि चिंतनाचा पहिला दिवस अतिशय सुंदर पावन पर्व